पण काय म्हणून गड्या झाबरू हो पुरा डावले का त्यानं शिवल्यानं बोलू आपल्यावर उलटवला पण नाही का वाटलं नाही पण इतकं होईन म्हणून लय गलत झाला ना पण शांताराम भाऊ इतके चाणक्य माणसं सगळ्याला पेलांट दिला त्यानं पूर्ण बिलकुल म्हणजे अकडूनच घेतलं ना इतके पाहिजे तितके पाहिजे द्या लवकर असं करा तसं करा माणूस पाठवला बमण्या काय राजा शेवटी आपल्यावर म्हणलं असे ना घासायची पाहिजे म्हणजे शांताराम गणगणेचं काय झालं बा लोक म्हणजे असे परेशान झाले हैराण झाले ना होते एखाद्या वेळेस कसं असते सगळेच पत्ते आपलेच नसते पडत एखादं पत्ते शिवलालचंही पडते असे होते ना ते पण गलती आपली यायची नाही आपण कसं म्हणजे घाई केलेलं आहे पैसे द्यायची घाई जर नसती केली का नाही कोर्टात केस जाऊ द्यायची असती पुढे पाहिलं असतं ना काय तर काय नाही तर आपणच जिंकलो असतो ना कारण की सुरुवात त्यानं करेल आहे ना पैसे लक्ष्मण भाऊ तुम्हाला त्यानं मागितले का नाही त्यानंच वाटले तुम्ही म्हणाल मी वाटलेच नाही कोण पुरावा देत होतं सांगा ना तुम्ही सगळं बा त्याच्यावर उलटत होतं पण तुम्ही घाई केली आणि पैसे देऊन मोकळे झाले आले हे आता नाही का हो ऐन वक्तात मी चाटा देणार आहे आता काय बोला तुला सांगतो झाबरू हो खरं तर हे जबाबदार आहेत शिवल्यापूरला एक टाइमले त्याचे दोन्ही सोबती पाय म्हणलं कसे आहेत संघच बिलकुल काही होती इकडे मार खायची पाय आले तर संघ आणि आपले पा ना म्हणलं आपले आता आले बी तोंड दाखवाले म्हणजे आता काय काय दुश्मनी आहे का राजा काय बोलता आता आम्ही आमचं चुकलं काय तुम्ही सांगा ना काय चुकलं आमचं आम्ही काय पाहिलो जाणले का तुम्ही ऐन वक्तात चाटा दिला ना मग त्याला म्हणे हातावर करून चालले गेले थांबले तर ना बे तुम्हाला म्हणलं थांबा रे ऐका रे जरासं ऐकायला तयार नाही कोर्टात जाऊन असंच करू तसंच करू अरे काढला असताना मार्ग त्याच्यातून मग शेवटी आम्हाला 1,10,000 रुपये द्यायला लागले ना मग तुम्ही आता झाले मोकळे तुम्हाला तर तुम्ही दाता काढून राहिले तिकडे मारताचा बुडा तिकडे मस्त असताना दिसला मला मग मारते गुलगुल हसून राहिला होता बरं फिटले म्हणतो असं आपलं आहे कारण कायची यकीन कायचे का रातच्या मोठ्या गोष्टी यकीन राहायचं नसं करायचं तसं करायचं सकाळी का सगळे पाहिले आपापल्या कामाले सांगा आता पैसे दिल्यावर कशी करून राहिली यायची नाही का लुक लुक करून राहिली ते आता काय याच्यावर खाता त्याच्यावर खाता मोठा घरच होणार आहे नाही का होते आता 2 गट पडते वाटते गावात लक्ष्मण तुम्ही बाहेर काय विकू राहिले तुम्ही कधी म्हणजे काय म्हणे किंवा आपल्याला जर पैसे दिले तर म्हणे 7 म्हणे पुढे जास्त मागायचा म्हणे हा पावते पण दिले मग याला अंदर घडवायचे आपण कोर्टात जाऊ म्हणे तुम्ही राजा माग हटले नाही पैसे देऊन टाकू खरे तर तुम्ही हटले हो आम्हाला बोलून राहिले असं आहे तसं आहे बा तुमचं चुकलं आमचं काहीच चुकलं जाऊ द्या ना आता काही सांगून अर्थ नाही ना आपण पैसे जरी दिले पण म्हणता नाही येऊन राहिला की आम्ही पैसे दिले बा मग काय तर ते हॉटेलने पैसे दिले बा असं झालं ते मग असं आहे ना सगळं गुतागुतीचा कार्यक्रम आहे ना इथं हो जा बा असेच करत जा तुम्ही हो आमच्या संग आता जास्त संबंध ठेवू नको तू तुम्ही बा ट्रॅक्टर अजिबात सांगतही नाही आता काही ते बुड्याच्या कंदील बुड्या चक्कीवर येत नाही तिकडून परगावून चक्कीवर आणि मी देऊन पण येणार नाही का मग काय असे खराब काम करता का 5% पैसे वाटते ते कंदील बुडा सांग बरं तू आणि आम्ही म्हणलं काही का तुम्ही ऐन वक्त चाटा देता गो राहिला ना हो कोणाला धमक्या देऊ राहिला तुम्ही ट्रॅक्टर नाही सांगितलं गाडून राहिला बाय मग ते लाईने पाटील झाले ते ट्रॅक्टर झाले मला काय काम असलं चाललं मग चक्कीवर गेले द्यायचे नाही गेले गाडून राहिलं द्यायचं आला तिकडे दुसऱ्या गाव सांगू राहिले मोठे म्हणलं का धमक्या देऊ म्हणलं मी एवढं काय हे नाही म्हणलं सांगू राहिला आता बा जाऊ जाणं म्हणलं आता तू फालतू भांडण नका करू इथं हो तुझ्यासाठी आम्ही तू तोड झाली तिथं आम्ही का तिथं स्वतःहून म्हणलं प्रयत्न केला की चाल गड्याचं जुटलं पाहिजे काहीतरी जमलं पाहिजे बेवडा होता तू दारुड्याला का पळ्यान तू आम्ही सुधरवलं तुले मग कोण सुधरवलं तू आज या लायकीचा असता का तू आता तोडून हे त्या मागचं नका काढू तुम्ही मागचं काय करून राहिले झालं गेलं पार पडलं आम्ही मदत केली तुम्हाला ऐन वक्तात काही मी वावरती ट्रॅक्टर हे द्या सगळे कामं सोडून मग का आमच्या तुम्ही पोते उचला तर म्हणलं की सारे झुमर आलं नाही का आम्ही जमलं आता मस्त जमला नाही का बस बस 2 गट तयार होते आता गावात नाही का बस जमलंच मस्तच झाला आता अरे बा जाय म्हणलं जाय हो तू तसं ते तू यायला का मला काय तसाच मग काय तर मोठे पाटील पुरले बा एक टाइमले त्याने तर येतं काही ना काही मॅनेजमेंट केलं असतं जरा ऍडजस्टमेंट झालं असतं तुम्ही काय ते लाईन पाटील सारखे दोघं बिले का ड्रायव्हर येत असं मला काय तसा जा आता आमच्या काही जास्त तुम्ही येत नाही इकडे जा तुम्ही काम करा जा राहिलं हो कोण भेटेल कोणाला एवढं करत आहे हो एवढं का उपाशी हो का मी चला तुम्ही साहजिकच आहे ना रे मध्ये पैसे गेले की माणसाचं कसं असते चिडचिड करते माणसं असं होते ते त्याचे गेले दोघांचे पैसे पैसे गेले त्यानं ते काय झालं ते भांबावते आता मग आता काय याले बोलू का त्याला बोलू असं आहे ना घरी काही चालत नाही आता काय बोलले असं बोलले आता काय त्याला काही इलाज आहे जाऊ दे आता काय म्हणे काय ते म्हणलं काय म्हणे असं काय बोलले तुला काय काय रुतलं तुले अरे काय बोलले अरे म्हणलं काय ठेवलं बोलाच नाही ना मग फन करेत ना मग मला म्हणे बा तू येतही नको जाऊ म्हणे मी काय येतो रे मला काय लक्षाला काय गरज आहे लक्षावर 5% कधी एवढा पैसे वाटते म्हणे शब्द का पण द्यायला लागले चक्की नाही जात नाही त्याच्या मी आता मग सांगा तुम्ही आता काय बोला अजून इतकं म्हणजे मला तर लय म्हणले ते तोड झाली तू असं झालं तर झालं आम्हीच ते बरोबर केलं काय यायला केलं का म्हणला सगळं वरच्या हाती असते रे आता 5% काय विषय काढायचं इथं काय काळाची करत होती अरे त्याला म्हणा बाबा मी का लोकांच्या घरी नेऊन देऊ राहिलो पैसे लोकांना अडचण पडली मापाशी येते मी देतो बा द्यायले बी भरणारे पैशाला अडचणीले जर त्याला मी देत असेल तर पुण्याचंच काम करू राहिलो का जरी 5% घेत असं पण तुम्ही द्या ना मग तुम्ही कोण ना देत मग तुम्ही दिले का आता वरे करे मग आता मुंशीराम सांगितलं मला त्यांना दिलं नाही म्हणे पैसे मग शांताराम हे ते मग दुसऱ्या दिवशी म्हणते मला कोण नाही मागितले असे लोक चेत्रे लोक आहेत ते काय बोला काय नाही तर काय म्हणे काय चक्कीचं नाही येत नाही म्हणे नको येऊ मला चक्कीत मी माय काढून राहिलं दन कुठून आणलं पळगावून तर माय काय तेवढ्या बंद पडून राहिली चक्की तेच म्हणलं द्यायला म्हणलं बा तुमच्या माता काही चक्की पण नाही पडत लाईने म्हटलं ट्रॅक्टर सांगत नाही म्हणे मी नको सांगू आम्हाला काय कामाला नंबर आहे घरचे स्वतः 100 एकर आहे का पाटील असं म्हणजे ट्रॅक्टर सांगत नाही म्हणे अभि तूच तर हिंटा म्हणा मागल्या का पेरणीच्या चला मारा काय बोला नवऱ्याला फालतू का म्हणा आता ते ट्रॅक्टर द्यायच नाही दिले का पेरणीले आला ते हो ट्रॅक्टर द्यायच नाही दिले सांगून ठेवतो तुले पैसे दिले तरी जात नाही त्याच्यावर आता हो झाले आता पेरण्या सुरू झाले आपल्या इथं आता पाणी झालं आता बंद शहर आता उद्यापासून आपल्याही सुरू होते लावगाना हे ते धामधूम सुरू होणारच आहे
नाही नाही, आता उद्या आहेच ना आपल्या, आता पराठीत लागून मारते मी, करून टाकू म्हणजे. आता बियाणं आहे सगळं आहे घरी, आता कसं पाणी बरोबर झालं करून टाकायचं. आता एक जर ठोक आला तर का जसं जमलंच आपलं काम. पण बाकी माझ्याविषयी काही म्हणे असेल ना मग, मग श्रीरामही बा असं आहे तसं आहे असं काही म्हणे काही. आता बा तुमचं काय सांगा लागते, गुलगुल हाशे म्हणे बघ, तुम्हाला तर लय चांगलं वाटलं म्हणे मनापासून भारताने तुम्हाला गुलगुल हाशे म्हणे. त्या हजाबरावले रुपये दिला नाही म्हणे, सांगू राहिला म्हणे गोष्टी असं तसं असं तसं बोले बा काय. आता जमला, आता मस्त पार्टिशन झालं पण गावात, आता बस मस्त मनासारखं झालं. आता जाऊ द्या, आता हे बा आपण कसं त्याची संबंध कमीच करायचा. आता मोजकं बोलायचं, मोजकं जायचं. दुधाचा उकळाही बंद करून टाकतो मी आता त्या याची शांतारामची. मग काय उदारी बंद करतो त्याची चक्कीची. नगदी असं तर आनगड्या नाही देऊ नको. हां बस, पेपरही मी मात विचारा बंद करा त्याची, पैसे देत नाही का. बस बस बस, आता कसं आपले संबंध मोजकाच ठेवायचा बस. हो लाईन पाटील, हा मोजका समज ठेवायचा होता काय. हो अजिबात त्याच्यावर आपल्या ट्रॅक्टरचा म्हणजे टायर नाही गेला पाहिजे, समजलं. चला येतो मग मी आता, हा टेन्शन नाही. ते मजूर आहे बा, सांगतो ना भुलील सांगतो मी. जे पैसे देते त्याच्याच वावरात जायचं, शांताराम घरगरीच्या वावरात तिकडे लक्ष म्हणजे अजिबात जायचं नाही, बास पाठवायचे नाही. बस येतो मग मी आता. अरे काय सांगा तुले, बरं चित्र पाहून आलो गावातलं. हे बा कठीण काम झालं. हो नांदच करून ना, इचुकाट्याचा नांदच नाही करायला पाहिजे होता ना. मग शांताराम हो ते लक्ष्मण ते तिकडे ते हटेल्या पुरे बिलकुल हेच झाले ना, भुई सपाट चारोखानी चीज झाले बिलकुल. डोक्यावर हात देऊन बसला आहे म्हणलं झाबरूच्या घरी. चर्चा सुरू होती त्याची. मग एकमेकावर काय करता येतं काय तेवढ्या झुमऱ्या तुम्ही सहा म्हणे त्याचीच पेटली. मग काय 2 गट पडले, उभे 2 गट पडले म्हणलं आपल्या गावात. आता मग 100% सांगतो, पुढे पाहिजे तू हो मावलंच. तसंच आहे ना मग, इचवाच्या नागीवर जर तुम्ही शेपटावर पाय देसाल तर मग त्याचे परिणाम भोगाच लागणार ना तुम्हाला. हां इचवाची नागी खायला म्हणते, बसला दणका तर मग कसं असते, कसा बसला आता नाग्याले बसला हां हटिलेले, आणि हे दोघंही कोमात गेले. हां यायची बी झमकली चांगली. हां कशी झाली म्हणलं, जमली का नाही. जमली म्हणजे आता ते मारतेचा बुडा झुमऱ्या गेलता तिकडे बरं. ते कंदिरा म्हणे असं आहे तसं आहे असं आहे तसं आहे. कंदिरा म्हणले गायले हो दुधाचा उकळा बंद करतो असं करतो, ट्रॅक्टर देत नाही म्हणजे लाईन पाठी. म्हणजे झालं ते म्हणजे चिगाडात झाला सगळा. आता पाहिजे सुद्धा ते हर वेळेस काय आपणच मार खाऊ का. तिकडे संडास साफ केले आपण हॉटेलमध्ये. हां किती काय मार खाल्ला आपण, टंगडे मोडले आपले, नाग्यानं मारलं मले. हां तरी हसते तर हां आता कोण लढून राहिले. हां मग असं असते ना, 4 दिवस सासूची 4 दिवस सुनीचे. आज आपला काळ सुरू आहे असं आहे ते. तरी काही विषय नाही, मी येतो जरासं भेटून द्यायले, जरासं कसं पालिश मारून येतो जरासं. एरी कसं त्याने सांगितलं आपल्याला की बा आमचा काही रोल नाही याच्यात, हॉटेल ना आपण हवा. हां म्हणजे काऊन की तोंड बांधून भुक्क्याचा मार चालू आहे द्यायले. त्याला म्हणता नाही राहिले की आमचे पैसे गेले म्हणून. हां पैसे गेले हॉटेलीचे, पण खरे पैशांतर पैसे यायचे गेले. आता काय आता ते मोठी स्टोरी गुंतागुंतीची आहे. जाय जरासा ये भेटून, काय नाही परिस्थिती जराशी तेल गिलवत जरा जास्त मोठा भडका झाला पाहिजे, म्हणजे कसं टेन्शनचं काम नाही राहिलं पाहिजे. चाललोच होतो मी भेटायला, जातच होतो मला जरासं कसं म्हणजे समजते काय चेहरे कुठं काय किती काय पडले बा. हां चाल येतो मग मी. बाकी पाहू आता पुढचं पुढे. नाही सांगतो तुले, लय महागात पडून येईल. भयानक महागात पडणार आहे प्रकरण, कारण की इचुकाटाला वाटतच ना आता आम्ही लय मोठं काम केलं बा, पुरे कोमातच गेले. पण विषय नाही, थांबा तुम्ही जरा असा टाईम येऊ द्या. काहीतरी वेळ लागतच असते प्रत्येक गोष्ट, काही एखादा मन म्हणजे आजच्या नसते होत. होईलच ते मागं पुढे. आता कसं एकाच दिवस थोडी आहे काही. थोडंसं गडबड काही करू नका, मी म्हणतो थोडंसं म्हणजे जरा पेरणं पाण्याचं निपटू द्या, त्याची बी आपली बी. नंतर मग बरोबर करू न द्यायचं, काही ना काही हिशोब लावायचंच आहे द्यायचं आपल्याला. म्हणूनच थांबलो ना मी, नाही तर मी आता लोक खादोळीला फोन लावला असता, ये बा यायला पैसे भेटेल आहे 2-2.5 लाख रुपये. हां खादोळे आता येऊन टपकला असता इथं, मग त्याची बायको गिको सगळी. मग असं आहे ते. पण आता असं वाटते पेरण्या पाण्यात दिवस आहे, जाऊ दे आता, कसं टाईम नाही आपल्याजवळ एवढा. उद्यापासून कामी लागा लागते आपल्याला. आले का शिवलाल भाऊ, बातच येते राजा, बातच येते बा. या शिवलाल भाऊ बसा 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 म्हटलं, आणतो मी खुर्ची या. बाबा शिवलाल भाऊ आहे का, असं बाप आले का, काही आले बा आत्ता आले का. काय राजा कसं हो शांताराम भाऊ लक्ष्मणराव. हो ना राजा, पैसे त्या हॉटेलचे गेले आणि काय तोंड तुमचे झाले. काऊन इतके काऊन तोंड पडले म्हणलं. आता आमचे काय तोंड पडले, काही का काही बोलतो का शिवलाल तू बी. आम्ही काय म्हणजे आमचे पैसे गेले का. हो ना मग मी तेच म्हणून राहिलो ना की बा तुमचे चेहरे इतके कोण उतरले बा. हो पैसे तर हॉटेलचे गेले का जी. नाही काही नाही हे पाण्या पावसाच्या ना आमचे तोंड उतरले तर बा. कुठं आहे कुठं नाही आहे. 2% पेरणी नाही झाले आपल्या जिल्ह्यात. कसं काय बा, काय करावं काय नाही समजून नाही राहिलं. किती येते काय येते. हो ना मग म्हणून चालू मी भेटायला. मी आणलं कसं आहे तुमच्याशिवाय समजते का इतकं. तुमचाच पहिला नंबर असते लावगणचा याचा त्याचा. मी आणलं बा भेटा, म्हणजे आम्हाला आता कामी लागा लागेल ना पेरपार करायला. आता काय बोलावं रागतं असा येऊन राहिला. हो पण आता कसं बोलता येत नाही का, चेहऱ्यावर हसा दाखवा लागते. बस सांगतो ना काय तर. बस हो बस. मी आलोच खुर्ची घेऊन येतो. हो बसा. अरे गमतीचा भाग होता. आता मला का माहित नाही का हॉटेलनंच पैसे दिले म्हणून. आता बाई आली होती, तुम्ही मध्यस्थी केली. हो मीच गेलतो ना पोलीस स्टेशनला. आता तुम्ही होते संगच बा. मग काय आता त्याला सुटका करून दिली ना, आपण संग चालू. आता तुमच्याच गाडीनं आलतो ना मी. बाकी काय विषय आता मला का समजत नाही एवढं. पण काही म्हणावं का आता नाहक. पण त्या घोड्याचा बळी गेला पण याच्यात नाही का. घोडा जे आहे हो ते लेखाचा कसा काय हरपला हे नाही मला समजू राहिलं. पण आता तुला काय पडलं त्या घोड्याचं. तो आता पैसे वसूल केले घोड्याच्या हॉटेल बसून. मग आता तुला घोड्याचं काही काळजी करायचं काम नाही ना. ते हारपो का तिकडे सापडो, आपल्याला काय करायला लागते आता. तू याविषयी संपला ना घोड्याविषयीचा. अरे हो ना, पण मी पैसे नाही दिले का त्याचे त्या माणसाचे. मग शेवटी आता जर घोडं सापडलं तर मायाच होईन दे. नाही बा कसा विचार करू राहिला तू कसं काय घोडवणार आहे. तू पैसे घेऊन बसला आणि ते विषय नाही पडला. आणि आता जर घोडं सापडलं तर ते पैसे हॉटेलला भेटल. हॉटेलचे कुणा मी आणि समजा मग हॉटेलला भेटायला पाहिजे घोडं. तुला नाही भेटत ते, कारण की तो पैसे घेऊन बसला ना तू.
हो ना, हॉटेलच होईल, पण हॉटेलला कोण देणार आहे? आपण जर सापडून आणलं तर आपण त्याला काय देऊ? हा, आमचं तकदीर असं होईल ना ते. नाही नाही, तसं नसते ना शिवलाल. तू सगळं भेटलं म्हणजे मायच म्हणतं, असं नसते जमत ना. घोड्याचे पैसे घेऊन बसतं तरी म्हणतं सापडलं तर मायच होईल. हा, घोडं हे पा तुले ना मला घाल कुत्र्याला, कोणालाच नाही भेटणार ते घोडं. हो, त्या हॉटेलला नाही द्यायचं ना, तुले नाही देत मी. मग ते घोडं भेटन समजा याले हो संतोषले, जाऊ दे, संतोषले देऊन टाकू. ढोरं राखून राहिलं ते पैदल हिंडून हिंडून पाय फिरून राहिले त्याची. ए बाबा शिवलाल, हे पटलं आपल्याला. हो, कारण की हे घोडं तुला नाही भेटणार आता, हे संतेला देऊ आपण. हो, कारण की आता एरी आपण त्याचे माणसाचे पैसे दिले. हा, संतोषला कामी येते ते. हा, चालते ना मग. हा, त्याला दिलं, तुला काय बिघडलं? तुला पैसे भेटले ना. जाऊ द्या बा, जाऊ द्या, नाही पाहिजे मला, जाऊ दे तिकडे. हो, एरी काय सापडून राहिलं. हे बा, असं करा, घोडं जर सापडलं झाबरू, हो, तू असं कर, 1-2 दिवसात शोध लाव घोड्याचा. हा, तू आता डिटेक्टिव्ह आहे, तुला जरा काही ना काही नॉलेज आहे त्याचं. हा, तेवढं पाहून देस तू काही करून. चालते ना देतो मी. काय एका दिवसात घोड्यात शोध लावतो मी. फक्त मला एवढं सांगा, नेमकं घोडं म्हणजे समजा तुम्ही कुठपर्यंत नेलं होतं, कुठून गायब कुठून झालं ते? काय सांगा, लय लंबी स्टोरी आहे हे. नागेश्वर प्रकरण नाही का? हो, त्याच्यात मला त्यानं नागेश्वरनं फोन केला, धमकी दिली, ये म्हणे कुठे येतं तर. हा, मला त्यानं स्पॉट दिला की इथं ये बा. मग मी त्या लोकेशनवर गेलो, ते होती हवेली. हो, ते एका मिरची शेटची हवेली आहे म्हणते. मग नंतर समजलं मला ते. तर तिथं त्यानं मला बोलावलं आणि अंदर नेऊन मला मारलं बी समजा. आणि मी तिथं घोडं बांधलं होतं. हो, तर मग नंतर मी जेव्हा बाहेर आलो, माझे कपडे फाटले होते सगळं, माझं घोडं गायब होतं. हो, मग आता काय करावं? असं म्हणजे तिथं समजा म्हणजे मारामाऱ्या झाल्या नाही. बरं, मग तिथून घोडं गायब झालं समजा, त्याला पोलिसांनी पकडून नेलं. पोलीस आम्ही सांगितलं ना, आम्ही टच केला होता ना पोलीस स्टेशनले. ते लोकांना काही माहित नाही, आपण असं अंदरून बरोबर केला कार्यक्रम त्याचा नागेश्वरचा. नंतर मग काय झालं, तिथं सायकल होती. हो, सायकलनं मग मी घरी आलो. हो, काय करावं मग? असं आहे ते, म्हणजे ना पोलीस लोकांना सांगितलं होतं म्हणून सापडलं रे, सगळा कार्यक्रम फेल झाला. आपल्याला समजलं नाही ना. हा, असं बरं केलं पकडलं त्याला. हो, पण मग हे सायकल कोणाची मग आता? हे नवीन प्रश्न निर्माण झाला, सायकल कोणाची होती तिथं होती ते? पुन्हा मग तेच तर म्हणून राहिलो, त्याला काळजी नाही ना सायकलची. हा, मी आणली का नाही, त्यानं रिपोर्टही नाही दिला आणि कोणा काहीच केलंही नाही. गेली. हो, कोणा आणली काय आणली? मी याच्या आधी तिथं सायकल उभी होती. आता सायकल तिथे ठेवली कोण नाही का? बरोबर, त्याचा शोध लावू आपण. काही ना काही हरकत नाही. हा, लागलं ते माझ्याकडे. आता मी उद्या त्याचं सकाळी काय करायचं ते पाहतो. आता मी येतो कंदील आबाजीला भेटू ना. हो, पेपरात देतो बातमी की बा हे सायकल ज्याची हरपली त्याने घेऊन जा. हा, ऑटोमॅटिक समोर येतेच ना मग ते कोण होय काय होईल. आपण मग सायकल सापडली तर मग काय फायदा काय त्याचा? सायकलवाल्याला सायकल भेटेन, आपल्या घोड्याचं काय? तसं नाही शिवलाल भाऊ. हे जे घोडं जर समजा इकडे तिकडे गेलं असतं कुठं, हो, तर ते कसं रस्त्यानं जिंकून गेलं, तिकडे वापस आलंच असतं त्याच्या ठिकाणावर. पण ते घोडं आलं नाही, म्हणजे कोणतरी बांधून ठेवलेलं आहे ते. मला तर अंदाज आहे की हे सायकलवाला जे आहे का नाही, यानं सायकल तशीच ठेवली, घोडं घेऊन पळालं. हा, सायकलही कशी नेईन, घोडं कसं नेईन? हा, एक कोणते घेऊन जावा. हो, तर तेवढ्या तुमच्या धामधुमीत त्यानं बरोबर हात सफा केला. पण मग पाहिजे तू कोण होतं, तो विचार कसं तुला पटते तसं कर. हा, पेपरला दे, काही दे, कसंही कर, पण घोडं शोधून दे. आता झाबरू, मी काय म्हणतो, एरी तू वावर टेकड्यात आहे, उद्या काही पेरत नाही तू. हा, आता आमची होऊन राहिली सुरू. उद्या तेवढंच काम करतो, घोडं कोणत्या हालती ती शोधून दे, संतोषले बक्षीस देऊन टाकू आपण. जाय तिकडे. बरं ठीक आहे, मी येतो कंदिला बजेल भेटून. आत्ताच्या आत्ता बातमी फॉरवर्ड करायला लावतो, उद्या पेपरला आली पाहिजे. हो, चला येऊ का मग? कुठं आहे सायकल, कुठे आहे? तिचा फोटो काढला का नाही का? फोटो टाकायला का नाही त्याच्यात? आता सायकल तर लगायची माहिती येईल दिली काशाच्या घरापूजी आहे. हो, काशाच्या घरापूजी जाय, फोटो काढ आणि टाकून देऊ ना. हो, जाय तिकडे. झाबरू, लय दिवसानं आलं बा. काय होतं रे बा झाबरू? काय अचानक भेट दिली बा आकस्मिक? काही नाही, ते कसं आता आपलं ऑफिस आहे का नाही, हो घरी. हो, काही कामकाज घरूनच चालून राहिलं आपलं. काम पडलं जात असतो. तर एक थोडं काम पडलं होतं. हो, न्यूज द्यायची होती आपल्याला. हो, तर पेपरले तर ते लिहून आणलेली आहे मी व्हॉट्सअपवर. ते तुम्हाला शेअर करून टाकतो. आणि तेवढं एक फोटो तेवढं हरवले सापडले या सदरात टाकून द्या बरं. रवले सापडले नाही असं? कोण हरपला आता? कोण हरपलं का म्हणलं कोणी? नाही हरपलं काहीच नाही. सापडलेली आपली सायकल सापडली. ते कसं द्यायचं होतं, कोणाची बा घेऊन जा. हा, काय करतं ते सायकलचं? ते काय नाही देतो ते सायकल सापडली हिंदी द्यायला पुरती पेपरात नाही काही बी आपल्याला का. हा, त्यापेक्षा बा मला देऊन देतो. भानुले कामी येते ना, काही बी कुठे जायला पेपर वाटायला कामी येते, काही लुनामाई कामी असली तर. अरे काय आबाज तुम्ही बा, कोणते घरात नका घालून घेत जाऊ तुम्ही. एखादी सऱ्या घराची तपासणी होईल तर मागचं पुढचं सर्व बाहेर निघन. हा, त्यापेक्षा ते सायकल कुठची होय काय होय, हा, नसतं आपल्या भोवती यायचं ते कोणत्या याच्यातली असली, कोणत्या प्रकरणातली. तर त्यापेक्षा बाबा आपण देऊन दिलं पेपरले, हे आम्हाला सापडलेले आहे बा, कोणाचे असेल ते घेऊन जा. नसन घेऊन घेतली तर मग आपलीच होती ती ऑटोमॅटिक, मग देऊन देईन बा तुम्हाला. ते बाबा घेऊ नका म्हणलं ते. हो ना, फालतू माझे सिलेंडर जायचं. जाऊ दे बाबा, पाहिजे नाही आपल्याला, गरज नाही. नाही का 1000 रुपये सायकल नाही हो ना, 30 लाख रुपये चुना लागायचा. नाही हो, ती बरोबर आहे. तुझ्या काय आपलं कोणाचं काही घ्यावं नाही का? ठीक आहे, मग पेपरला देऊन टाकतो मी, तसं बरोबर बातमी लिहून देतो. कुठं आणून देऊ म्हणून मग? आपलाच पोता हो, झाबरू गोंडा हो, यांच्या ऑफिसला संपर्क साधावा, बस घेऊन जावी. हो, ठीक आहे ना, मग काही हरकत नाही. मी हो देऊन देतो बातमी, उद्या पेपर लिहून जाते ते. आता जास्तच अपलोड करून टाकायला लावते येईल. ओके, काही वांधा नाही. ठीक आहे, मग काही वांधा नाही. काही पैसे किती द्या लागेल का त्याची? ते काय राजा, काही तर देत जा बा. का निरा हमालाच करू राजा मी. हा, लिहा लागते, मला पाठवा लागते, फोन करावं लागते, बॅलन्स जाते. हा, 100 रुपये टाकून दे माझ्या मी. हा, बातमी बी टाकून दे. बरोबर, ठीक आहे काही हरकत नाही. हो, देतो टाकून. 100 टाकतो आणि बातमी टाकतो. सायकलचा फोटो टाकून द्या त्याच्यात.
काय दाखवून राहिल्या तुम्ही? काय आलं आपलं पेपरात नाही बा? काय नाव आलं का? आपली सायकलचा फोटो बघा ना तो, वाचन की बातमी. अरे बाबा, हे काय आलं तर नसतं आता. हे तर आपल्या सायकलचा फोटो दिसून राहिला बा. कोण नेलीन काय केलं का कोणाचं? वाचू दे बा काय बातमी तर. याच्यात काय वार्ताहर ग्रामीण प्रतिनिधी. बरं, काय पुढे? दिनांक या दिवशी सदर सायकल ही पुलाच्या खाली सापडली आणि ती झाबरूगोंडा डिटेक्टिव्ह यांनी संपर्क साधला असता कोणातील गावातील व्यक्तीची नसून ही कोणाची आहे. जे कोणाची असेल त्यांनी झाबरूगोंडा ऑफिस रामपूर येथे संपर्क साधावा. मोबाईल नंबर खाली दिलेला आहे आणि आपली सायकल स्वतः घेऊन जावी. करिता आपले आधार कार्ड सोबत आणावे व तुमच्याजवळ पावती असल्यास पावती आणावी सायकलची. तर चला, बातमी संपली. आपली सायकल बाबा घेऊन या ना मग. आता काय हरकत आहे, ते घेऊन जा म्हणतात ना. आता किती का आपलं तकदीर चांगलं म्हणलं का ना. सायकल गेलेली सायकल पुढचा माणूस म्हणते बा हरवली आहे घेऊन जा. म्हणजे किती आपलं तकदीर चांगलं. घोडा तर आलाच आला आणि सायकल गेली तेही वापस भेटून राहिली. जा लागण आता रामपूरला यायलाच पाठवा लागन. मेवण्याले नाही का मंगुले. मंगुले म्हणतो जाय बन घेऊन येते नाही का. कुठं गेलं ते? आता काय घोड्याच्याच मागाय नेहमी. हो, आता घोडं चारायला गेलो तर समोरच आहे ते. पाहा ना कुठं आहे, रस्त्याने दिसत नसते. आता तुम्ही चाललेच ना बाहेर. तिकडे आहे का घोडं चालू राहिलं का? बरोबर, ठीक आहे ठीक आहे. जाताना दिसलं तर मी सांगतो त्याला. नाही घरी आलं तुम्ही सांगा जाय म्हणा आजच्या. नाही तर लोक काही नाही. हो, माई सोय करण आणि घेऊन जाईन कोणी लगाचं. कसं आहे आता आपलं जमला बजेट. एरी आता गेलीच होती तर काय जाऊ दे तिकडे. मंगुले कामी येते ती. हो बरोबर, ठीक आहे. मग मी सांगतो त्याला. सांगा मग तुम्ही. लवकर लवकर जाय म्हणा त्याला म्हणा. हो ठीक आहे मग. काय मंगू तू गाणीला घोड्याच्या नांदी नको लागू म्हणलं तू. हे आता अंडे राहिले न्यायचे, ते कोंबड्याला खायला टाकायचं राहिलं. आता मग काय 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 हेच याच्याच नांदी लागतं का तू? आता जातो ना घरी, अर्धा घंटा चारतो आणि घेऊन जातो. मग काय टेन्शन. बरं ठीक आहे ठीक आहे. पण मी काय म्हणतो, त्या हवेली पैसे आपण सायकल घेऊन आलो आपण तिथून, मग तू घोडं घेऊन आला नाही का. हो, मग कोणाला दिसला होता का तू? मी काय दिसलो कोणाले? कोणीच नव्हतं. सांगसून होतं सगळं. ते फक्त हे घोडं होतं आणि आपली सायकल होती तिथं. ते अंदर घुसला ते शिवला टोगोटे तुम्हाला कल्ला करत आजाव. मग मी इकडे आपलं घोड्यावर बसून खोमेरे भाई. तेच म्हणलं मग काही हरकत नाही. तर आता काय झालं, ते सायकलचा फोटो आणि ती माहिती आली पेपरले की बा सापडलेली आहे घेऊन जा म्हणे. कोणता डिटेक्टिव्ह आहे झाबरूगोंडा नावाचा, त्याला सापडली ते. हो, पण मी म्हणतो बा आपण हवेली पैसे सायकल ठेवली त्याला पुला पैसे सापडली म्हणते. मग कसं काय झालं म्हणा हे? आता कोण नेली असं? ते पोलीस आले, ते धामधूम झाली असं. एखाद्याने नेली, त्याला वाटलं बा कसं करावं काय करावं, दिली असं पुलात टाकून. मग घाबरला असं तर सांगा काय झालं. कोण बेवड्यात नेलती का काय पडला बा का पुलात पडला काय सांगा. हो, पण नसतं तापस आहे ते. सायकल घेऊन ये आपली. हो, तिथं आहे म्हणते घेऊन जा म्हणते. तू आधार कार्ड घेऊन जाजो आणि आपल्याजवळ त्याचं हे तर काही नाही म्हणा. आता बिल आता लोक राहिलं का त्या सायकलचं, कैच्या जमान्यातली सायकल ती. हो, त्याला म्हणा बिल नाही म्हणा बा, माहीत सायकल आहे म्हणा. बिंदास सांगून देतो काय काय नाही. त्याच्या खुना खाना सांग, तिथं तो नाव लिहिलं आहे ना तुझ्या मंगू. मग काय आहे, काही टेन्शन नाही. सापडते ते आपल्यालाच भेटते. आहेच ना बिलकुल. आपल्या आधार कार्ड मंगूच नाव आहे ना, मग त्याच्यावर मंगू लिहिलंय. बस मग काही वांधा नाही. मग जाय तू फटकन लवकर जेवण खाऊन कर आणि सटकन चालला जाय. नाही तर अजून कोणी उचलून घेऊन जाईल सायकल. हो, जाय मग ते घोडं बांधून ठेवा रे. हो ना भाऊ, मग ते आधार कार्डवरचं नाव पाहा तुम्ही. त्या सायकलच्या टपरा लिहिलं आहे ना मंगू. बॅगा पाहिलं का पाहा तुम्ही सांगा बा. आता आधी सांगू राहिलं तुम्हाला तिथं नाव मी लिहिलेलं आहे म्हणून मंगू म्हणून. हो ना पाहिलं मी. आधार कार्डही पाहिलं, ते जिथं लिहिलंय ते पाहिलं. होय सायकल तुझीच होय, मी काय नाही म्हणून नाही राहिलो. कोणी आलंही नाही मागाले. हो, पण मी म्हणतोय सायकल हरपली कुठली. म्हणजे आम्हाला कसं आहे ती चौकशी करायला लागते ना. कुठं हरवली कुठं तो? हरवली म्हणजे मी एका ठिकाणी ठेवली होती. तिथून मग मी नंतर आलो तर गायब झाली होती. तिथून चोरी गेली. खोटं बोलून राहिलं नाही. हवेली पशी आता आणली होती म्हणते सायकल आणि तिथून शिवलाल भाऊन आणली. हे म्हणजे दुसऱ्या ठिकाणी. नाही बा, खोटा बोलून राहिला तू. सायकल आहे बा आम्हाला हवेली पशी दिसलेली आहे. मग हवेली पशी सापडली. आम्ही मुद्दा म्हणून खोटं लिहिलं ते पुलापशी सापडली म्हणून. तू खरं सांग मले, तो हवेली पशी सायकल आणली होती काय? अरे बापरे, हवेली पासूनच नेलेली यांना नाही का? हो तसंच म्हणलं लागन. हो अरे हवेली पशीच ठेवली म्हणलं ना. हवेली पशीच ठेवली. मग तिथून मी येतो म्हणलं बा थोड्या वेळात. तर ते मग गायब झाली. तिथे ठेवली होती मी. बरं ठीक आहे. मग हवेली पशी तू सायकल घेऊन काय आला म्हणलं? तिथे तुला काय काम होतं? इथलं चौकशा करून आलो. अरे मग काय आलो म्हणजे मी आता माझ्या जवायला तिथं म्हणजे काम होतं म्हणून मी आलो. माझ्या जवायला घेऊन आलो होतो आम्ही डबल सीट. नंतर मी त्याला उतरून दिलं. मी थोडंसं बाहेर गेलो तर मग ते गायब झाली. जवळ कोण? जवळ काय नाव काय म्हणलं जवळचं? हटेले खजूर हटेले. बापरे, हे तुला का खजूर हटेलेचा मेव ना? मग नाही रे, मेव नाही का तुझ्या इचा?
बरोबर आहे, बरोबर समजलं आता स्टोरी काय आहे नाही काय. हो नागेश्वर तेच होता ना. हो बरोबर आहे. असं म्हणजे तू जवायला घेऊन आला नाही सायकलनं, मग तू वापस गेला, सायकल तेवढ्यात गायब झाली. बरं ठीक आहे ना, ठीक आहे ना. हो चला आता याचा पिक्चर्स करा लागल नाही का. घोडं यानंच लांबवलं 100%. चाल घेऊन जाय तुझी सायकल, काही विषय नाही. हो काही नाही, तुझीच आहे, घेऊन जाय. त्याला भेटली बा नाही का. मी आता म्हणलं काय काढते का फुल फिटिंग. बरं ठीक आहे, मग घेऊन जा तुम्ही. वांधा नाही, दे माझं आधार कार्ड दे, चल निघ तुम्ही. अरे संतोष, आता सायकलवाला गेला का इकडे? हो म्हणजे सायकल आहे, जीन्स पॅन्ट घालून आहे, पोट्टासा असा दिसला का म्हणलं जातानी? हो आताच गेला नाही सायकलवाला. हो मी इथं बसूनच होतो झालावर. हो असा इथून आता बम दामतच गेला ते. तसं हो का. बस 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 तेच त्याचाच पिक्चर करायचा मला. तर म्हटलं चालतं का तू, तुला घोडं पाहिजे का म्हणलं. ढोरं गिरं राखायला काम येते. बाबा कोणतं घोलं बा, कोणतं घोलं घोलं कोणतं म्हणलं. आपल्या गावातलं ते हलपलं होतं, ते शिवलाल भाऊन हलवलं ते. बस 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 तेच आता ते या पोट्ट्याने नेलेलं आहे ते. 100% मला डाऊट आहे यानं नेलं म्हणून. तर याच्या मागावरच आम्ही आता. हो कुठं जाते काय जाते. बरोबर तिथं जाऊ आणि तिथूनच मग घोडं घेतलं की चाललं. पण मग हे झोलं माय झोलं इथे पैतीन ना लोकांच्या वावरात नाही पेरणे आता सुरू झालं ना लोकांचे. अरे त्या भोलेले दत्त्याला सांगा ना, ते असतीलच ना वावर आहे ना. हो आहे ना माय. हो माझी बहीण आहे, ते भोल्या दत्ते आहे, त्याला सांगू मग. सांग मग द्यायले लवकर ये वापस. हो पटकन जाणार नाही तर अजून सटकाचं ती सायकल घेऊन. लवकर ये. आता 2 मिनिटात आलो मी. फक्त घोलं भेटलं पाहिजे का. हो मला भेटेल ना, पण मला ते सांगा मग. तुले तुझ्यासाठीच तर आता चाललो मी. मग काय तर चाल लवकर ये पटकन ये. हे काय लागला, कोण होईत काय भाऊ तुमचं, काय साठी आवाज दिला म्हणलं, काय आहे इथं? तर मी झाबरूगोंडा डिटेक्टिव्ह. ते सायकल जे आहे का नाही, सायकल तुमचा मेवना घेऊन आलेला आहे. पत्ता काढत काढत इथं आलो मी की बा इथं राहते म्हणून. तर म्हटलं ते त्याने सायकल आणली, दिली मॅच दिली त्याले, पण वांदा झाला म्हणलं जरासा. आम्ही तर आता काय वांदा झाला बा, काय झाला आता वांदा, काय झाला, काय झालं सायकलले, आमची सायकल आहे ते, मा मेवण्याचीच आहे ना बा. आता काय पाहिजे अजून, आधार कार्ड आहे, त्यांना नाव कोरलेलं आहे त्याच्यावर. आमचं म्हणणं नाही काही असं, त्यालाच दिली आम्ही, त्याची सोय ते. फक्त काय झालं त्याला जे 2-3 दिवस आमची इथं होती का नाही. हो याले सापडलेली आहे ते. हो हे आहे आमचा संतोष. तर याले सायकल ते बकऱ्या चारता चारता ढोरं चारता चारता दिसली होती. तर यानं त्याला स्वतःचं कुलूप लावलं होतं. स्वतःच्या जवळचं विकत घेऊन समजा 80-90 रुपयाचं. तर ते म्हणते बा माय कुलूप पाहिजे मले. हो म्हणून म्हणलं ते कुलूप काढासाठी आलो याला घेऊन. भिंत सांगा आता, 500 रुपयाचं पेट्रोल गमावून डिझेल गमावून हे म्हणजे कुलपाले आलं. अरे बा काय राजा, कुलपासाठी इतक्या दूर काही गरज, इतका शोध घेत राजा. हो ना, मग मी त्याला तेच समजून सांगू. आधीच तर त्याचं त्या सायकल मधून मन नाही गेलं. हो त्यानं कुलूप लावलं होतं, ते वापरून राहिला होता. पण मी म्हणलं बा चोरीची सायकल आहे, देऊन टाक कोणाचा आहे तर. आणि मी पेपरला बातमी दिली ती. फक्त बा त्याचं कमीत कमी कुलूप तरी वापस द्या. हो जाऊ द्या, सायकल देऊ नका त्याची आहे तर, पण कुलूप द्या बा काढून. बा असे जर भेटले तर झालं पागलच व्हायचे लक्षण. चला बा चला, 80 रुपयाचं कुलूप नाही राहायचे चालला आपली. चला घ्या म्हणलं, अंदरच आहे ते, आत्ता झालं नेमकं. सायकल आहे तिथंच आहे, त्याचं कुलूप काढून घ्या ते. या मांग. मला वाटलंच तरी यानंच नेलेलं आहे घोडं. काय घोडं इथंच आहे काय, कसं काय म्हणलं. काय हॉटेल भाऊ हे काय आहे, घोडं कुठचं आहे म्हणलंय. आम्ही दादा हे घोड्याचं काय विचारलं. अरे भाऊ तुम्हाला सायकलचं कुलूप पाहिजे ते घ्या निघा. घोड्याचं तुम्हाला काय करावं लागते भाऊ. अरे भाऊ तुम्ही काय काय म्हणजे काय आम्हाला काय असे तर समजून राहिले का. डिटेक्टिव्ह आहो ना म्हणलं मी. घोड्याचा शोध सुरू आहे 3-4 दिवसापासून. सुगावा लागला होता या पोट्ट्याने नेलं म्हणून. तेच म्हणलं लवकरात लवकर घोडं बाहेर काढा घराच्या. ते सायकल तुमची आहे का कोणाची आहे. आपल्याला का घेतलं का डिटेक्टिव्हलाच खतरा दिसून राहिला नाही का. हो आवडा देऊन कोवडा काढून राहिला. बरोबर आहे, सायकलच्या न सापडलं काही. अरे पण आता का आम्ही का ते का चोरलं भाऊ. ते हवेलीपाशी इकडे तिकडे फिरून राहिलं होतं ते घोडं. मग मेवना म्हणे बा कोणाचोय कालपासून आहे. म्हणून बा आम्ही कसं त्याला घरी आणलं. हो इकडे तिकडे हिंडे म्हणून का चोरलं थोडी काही. हो ना, मग असं कोणाचे काही आणता का तुम्ही उचलू ना. असलं इकडे तिकडे तर मग कुत्रा हरपलं तर लोक रिपोर्ट देऊ राहिले. मग तुम्ही हे हे घोडं बा आमच्या गावाल्याच आहे. हे पोट्ट जे आहे का नाही याच्या नातेवाईकाचं घोडं आहे ते. मग की 3 दिवस झाले झुणून राहिलो आम्ही, कोण नेलं. सांगा आता शिवला टोयगोट्या त्यानंच आणणं नाही घोडं. असं बरोबर ठीक आहे ना बा, काही असो आम्हाला काय करावं लागते, घेऊन जा तुमचं घोडं. हो ना तेच तर म्हणलं कसं काय कोणाचं होय काय होय. काही हरकत नाही ना, सापडलं ना. पण आता डबल असं कोणाचं आणत नका जाऊ काही. तुमची सायकल तिथं सोडून दिली, घोडं घेऊन चालले आपले. ते तुमची सायकल घ्या, आमचं घोडं आम्ही घेऊन चाललो. चल बस संतोष, चल बस घोड्यावर चाल. चला आता सगळ्यांना एक महत्वाचं सांगणं आहे. हे घोडं आता कोणाचंही नसून हे संतोषचं झालेलं आहे. त्याला याचा आज उपयोग आहे म्हणून आपण त्याला आता हे भेट म्हणून देऊन राहिलो. ठीक आहे, कोणाची काही अडचण असेल तर आत्ताच सांगा.
आले का शिवल्या फालतू तू बोलून बसला बे हा भेटलं असतं ना घोडं बी 1 लाखाचा बजेट बसला असताना घेतलं का आता बोलून बसला ना मीच तर आता मनात लय पश्चाताप आहे मला पण आता इलाज नाही ते जाऊ दे आता हा बरं ठीक आहे काय हरकत नाही कोणाची काही अडचण नाही आहे हो बिंदास बिलकुल हो काय घेऊन घे म्हणा चला, बरं झालं. अरे ये ना बे झुमरे ये ना घे ना पेढा गिळा आणला आणि ते येणं हा पेढा घेतला का तो नाही इथंच बरा हो कुठं बसतो अजून नाही का बरा पेडाच खाल्ला बा असंच घेतलं नाही काही गरज नाही आपल्याला इथंच बरा इथून पाहू राहिलो बे दिसते मला त्यांना लय मिनता नाही करावं लागते मग आता भाव तडते द्यायले मग काय तर हो स्वतःला शायनी समजते ते आता जाऊ दे चला संतोष जमलं ना आता काही अडचण नाही ना आता टाईमवर ढोरं सोडायचे आणि टाईमवर घेऊन यायचे हा चला आता ओके विषय कंप्लीट उद्या पाहू दुसरा विषय चला भेटू उद्या 5 वाजता